सुट्टी होती म्हणून वाटलं होतं आज निवांत राहता येईल. पण सकाळपासून घरकाम सुरू झालं आणि शेवटी माझ्यासाठी आलेल्या एका पार्सलने राहिलेला मूडही माझा खराब केला. चला बघूया माझी ही नेमकी सुट्टी कशी गेली. हाय, हॅलो, नमस्कार. सुट्टीचा दिवस म्हटलं की खरं तर मनात एकच विचार असतो. आज थोडं निवांत बसावं, आराम करावा, स्वतःसाठी थोडा वेळ द्यावा. पण घरातली कामं अशी असतात ना, की सुट्टीच्या दिवशीच ती सगळी करावी लागतात. कारण रोजच्या धावपळीत काही गोष्टी राहून जातात आणि मग सुट्टी मिळाली की वाटतं, चला आज सगळं नीट करून घेऊया. माझंही अगदी तसंच आहे. घर स्वच्छ आणि नीटनेटकं असलं की मनालाही एक वेगळाच आनंद मिळतो. विशेषतः स्वयंपाकघरात सगळ्या गोष्टी व्यवस्थित असतील तर काम करतानाही छान वाटतं. आपण किराणा सामान आणतो, डब्बे भरतो, पण त्याआधी ते डब्बे आणि बरण्या स्वच्छ असणंही तितकंच महत्त्वाचं आहे. कारण कितीही महागाचा किंवा चांगला किराणा आणला, तरी तो ठेवायच्या बरण्या स्वच्छ नसतील तर सगळं नीट केल्यासारखं वाटत नाही. म्हणून अधूनमधून बरण्या पूर्णपणे रिकाम्या करून धुवून घ्यायला हव्यात. रोजच्या घाईत आपण फक्त वरून पुसून घेतो, पण आतून ही स्वच्छता तितकीच गरजेची असते. आणि मग काम करता करता स्वयंपाकाची वेळ होते. रोज काय बनवायचं हा प्रश्न तर प्रत्येक गृहिणीचा कायमचाच. कधी घरात जे उपलब्ध आहे त्यातून काहीतरी बनवायचं, तर कधी कालपेक्षा आज काहीतरी वेगळं करावंसं वाटतं. पण एक गोष्ट नक्की, स्वयंपाक कितीही साधा असला तरी घरचं जेवण बनवून सगळ्यांनी आवडीने खाल्लं की आपल्याला एक वेगळंच समाधान मिळत असतं. आणि खरं सांगायचं तर घरकाम करताना कधी-कधी असं वाटतं की आपली सुट्टी म्हणजे सुट्टी नसून पेंडिंग कामं पूर्ण करण्याचा तो दिवसच असतो. पण हे कामं करताना मला एक गोष्ट नेहमी वाटते, आपण घरासाठी, घरातल्या प्रत्येकासाठी इतकं काही करत असतो, पण स्वतःसाठी वेळ काढायचं मात्र राहूनच जातं. म्हणून घरकाम कितीही असलं तरी दिवसातून थोडा वेळ स्वतःसाठी ठेवायला हवा. अगदी 10-15 मिनिटे का असेना. शांतपणे चहा प्यायला, आवडतं काही पाहायला किंवा फक्त निवांत बसून राहायला. कारण घर सांभाळणं महत्त्वाचं आहेच, पण स्वतःला सांभाळणंही तितकंच महत्त्वाचं आहे. कधी-कधी खरंच काही सुचत नाही. घरात कितीही सामान असलं तरी आज काय करू हा प्रश्न काही सुटत नाही. पण मला असं वाटतं की रोजच्या जेवणात खूप वेगळं खूप काही करण्याची गरज नसते. साधं घरचं आणि सगळ्यांना आवडेल असं जेवण मिळालं तरी पुरेसं असतं. आणि शक्य असेल तेव्हा स्वयंपाक करताना आपण स्वतःच्या आवडीचाही विचार करायला हवा. कारण आपण नेहमी घरच्यांना काय आवडतं, कोणाला काय हवंय याचाच विचार करत असतो. पण मला आज काय खावंसं वाटतंय हा प्रश्न स्वतःला किती वेळा विचारतो. म्हणून कधी-कधी घरच्यांसाठी बनवता-बनवता स्वतःच्या आवडीची एखादी छोटीशी गोष्ट करायला काही हरकत नाही. स्वयंपाक हा फक्त रोजचं काम नाही, त्यातून आपल्या माणसांची काळजीही व्यक्त होते आणि जेवण सगळ्यांनी खाल्लं की दिवसभराचा थकवाही थोडासा कमी झाल्यासारखा वाटतो. आणि मग मध्येच एक पार्सल आलं. खरं सांगायचं तर पार्सल माझ्यासाठी खास होतं. मी स्वतःसाठी एक फ्रॉक मागवला होता. कधी-कधी आपण स्वतःसाठी एखादी छोटीशी गोष्ट मागवतो ना, तेव्हा पार्सल येण्याची एक वेगळीच उत्सुकता असते. मी हे पार्सल खूप अपेक्षेने उघडले, पण फ्रॉक पाहिल्यावर मला ते काही मनासारखं वाटलं नाही आणि त्यामुळं थोडा मूडच ऑफ झाला. पण मग वाटलं काही हरकत नाही. आवडलं नाही तर ठेवून काय उपयोग, परत करून टाकूया. घरकामात आणखीन एक काम म्हणजे कपडे. कपडे धुवायचे, वाळत घालायचे, वाळलेले काढायचे आणि पुन्हा त्यांची घडी करायची. हे चक्र कधी संपतच नाही. पण कपडे वेळेवर वाळत घातले नाहीत तर दुसऱ्या दिवशी पुन्हा काम वाढतं. त्यामुळे कामं छोटी असली तरी ती वेळेवर केली की नंतरचा त्रास कमी होतो. असं करत-करत माझी सुट्टीही कधी निघून गेली कळलंच नाही. आणि आजची सुट्टी अशाच घरकामात गेली. आराम करायचा विचार केला होता, पण दिवस कसा संपला कळलंच नाही. तरीही घरातली कामं पूर्ण झाली की मनाला एक समाधान मिळतं. तुमच्याही सुट्टीच्या दिवशी असंच होतं का? आराम करायचा विचार असतो आणि घरकामातच वेळ निघून जातो. कमेंटमध्ये नक्की सांगा. बाय.